सगळे म्हणतात भारत थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बनणार, पण सत्य थोडं वेगळं आणि जास्त इंटरेस्टिंग आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आज भारत जगाची 6वी सर्वात मोठी इकॉनॉमी आहे. जीडीपी मध्ये आपण 4.15 ट्रिलियन मध्ये आहोत. पण हेच भारत पर्चेसिंग पॉवर मध्ये तिसऱ्या नंबरला आहे. चायना, अमेरिका आणि नंतर पाठोपाठ आपणच. नॉमिनल जीडीपी मध्ये म्हणजे डॉलरमध्ये जेव्हा मोजलं जातं तेव्हा आपण 6व्या नंबरला आहोत आणि 2027-28 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकणार अशी शक्यता आहे. IMF म्हणतो 2031 पर्यंत हे शक्य आहे. EY म्हणते 2028 पर्यंत आणि मॉर्गन स्टॅनली म्हणते 2027-28 पर्यंत. इंडियाचा ग्रोथ रेट आता सध्याचा आहे 7.6%. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा, मोठ्या देशापेक्षा जास्त आहे. चायनाचा 5% आहे, अमेरिकेचा 2.5% आहे, जर्मनीचा जवळपास 0. पण एक अडचण आहे. रुपया घसरला की डॉलरमध्ये रँक खाली येतो. 2026 मध्ये रुपया 11% घसरला आणि रँकिंग 5 वरून 6 वर आली. म्हणजे भारताची इकॉनॉमी कमकुवत नाहीये, पण रुपी स्टॅबिलाइज झाला नाही तर रँक उशिरा येईल. हेच खरं चॅलेंज आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.